मित्र हो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून 6 खासदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. या घटनेनं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिलेली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट तर एवढा काही खुश झाला की जणू काही उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता कुठेच उरलेली नाही आणि ती शिल्लक सुद्धा राहणार नाही अशा स्वप्नामध्ये हे अगदी रममाण झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मात्र खचून न जाता कुठेर खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन शिवसेना नव्या जोमाने उभी करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. पण प्रत्यक्षात वास्तविक वस्तुस्थिती जर आपण पाहिली ना तर इथं पुन्हा शिवसेना उभी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना जशी होती तशीच आहे हे त्या मतदारसंघामध्ये दिसून आलं. आमदार खासदारांच्या संख्येवर शिवसेना मोजता येत नाही असं जे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं ना, तसं सगळं काही प्रत्यक्षामध्ये त्या मतदारसंघामध्ये दिसून आलेलं आहे. उलट एकनिष्ठ शिवसैनिक अधिक मजबूतीनं एकवटलेले आहेत हेच चित्र पाहायला मिळालं. ज्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गेले तिथं उद्धव ठाकरे यांना पहिल्यापेक्षा सुद्धा अधिक प्रतिसाद दिसून आला. एकनिष्ठ शिवसैनिकांचा उत्साहानं ओसंडून गेलेला सागर प्रसार माध्यमांनीही आपल्याला दाखवलेला आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर मतदारांचा सर्वाधिक रोष दिसून आलेला आहे. 500 कोटींचे प्लॉट आणि ईडीची चौकशी या भानगडीमुळे हे निंबाळकर शिंदे गटामध्ये गेल्याचा आरोप तर ठाकरे शिवसेनेनं अगदी धाराशिव मध्ये जाऊन तिथं सभा घेऊन केलेला आहे. ओमराजे निंबाळकर गेले, पण त्यांच्यासोबत तिथली जनता गेली का, मतदार गेले का, कार्यकर्ते गेले का? काय आहे तिथल्या ग्राउंड लेवलची परिस्थिती, तर त्याचं उत्तर स्पष्ट एकच आहे. एकटे निंबाळकर गेले, ठाकरे प्रेमी जनता, एकनिष्ठ शिवसैनिक हे मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत. आणि नेमकी हीच रियालिटी मुंबई तकनं दाखवली आहे बघा. अशीच सगळी परिस्थिती असेल तर खासदार आमदार फोडले तरी, पळवून नेले तरी आणि आणखी काही मार्ग जरी त्यांनी अवलंबले तरी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या पदरामध्ये नक्की काय पडलं हा प्रश्न तो उभा राहतो. धाराशिव मतदारसंघातील जनतेच्या या भावना ऐकल्यावर तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.